सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 17 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. 16व्या सत्संगामध्ये आपण परमेश्वराने जीवाकडून केलेले निरावलंबनतेचं जी अपेक्षा आहे ती बघितली. परंतु परमेश्वराचा जो कड आहे, परमेश्वराची जी अपेक्षा आहे, हा जीव पूर्ण न करता कशाचं आलंबन करून घेतो आणि त्याच्या अधीन जाऊन परमेश्वरापासून कसा दूर जातो हे बघितलं. आजच्या सत्संगामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आपण हाताळणार आहोत आणि हा विषय आपल्याला क्षणोक्षणी पावलोपावली इतरांकडून त्याचा अनुभव येत असतो. ह्या जीवामध्ये अनादि अविद्या आहे आणि त्या अनादि अविद्येमुळं जीवामध्ये अनंत दोष निर्माण झालेले आहे आणि त्या दोषामुळंच जीव हा मतित्रयाने बरबटलेला आहे, मतित्रयाने बांधलेला आहे. हे आपण अनेक वेळा ऐकलं असेल, परंतु ते मतित्रय आपल्याला कसं कार्याला लावतात, कसं कामाला लावतात आणि त्यातून आपली धर्माची किती मोठी हानी होत असते हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल आणि त्याच्यावरती जास्त काम करता येईल, जास्त कार्य करता येईल, त्याचं जास्त चिंतन करता येईल. अनेक दोषापैकी अधमती, अधगती, अधरती हे 3 मतित्रय आपल्याला चिकटलेले आहे. अधमती म्हणजे नीच कर्माची वासना उत्पन्न होणे, जे निगेटिव्ह विचार येणे, नकारात्मक विचार येणे. कारण कोणती गोष्ट कृतीवर जाण्या अगोदर आपण पहिला विचार मनात येत असतो आपल्या, आणि त्या विचाराचंच पुढे रूपांतर चिंतनातून कर्मामध्ये होत असतं. म्हणून निगेटिव्ह, नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये प्रथम येतो. त्यानंतर अधगती, नीच कर्माची प्रत्यक्षात कृती करण्याची इच्छा ठेवणे किंवा चिंतन करणे, विचार करणे. आणि अधरती म्हणजे नीच कर्मात रममान होणे, त्यातच सुख मानणे. अशा पद्धतीची हे जी 3 मतित्रय आहे, ह्या जीवामध्ये अनादि अविद्येने निर्माण केलेले असल्यामुळं सर्वात जास्त या जीवाला याचा विचार करावा लागतो. आणि ह्या मूळ अवस्था आहे जीवाच्या. आपण कधीही केव्हाही कोणाही विषयी प्रथम आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होत असते. कोणाकडे बघितल्यानंतर, कोणाचा विचार केल्यानंतर, कोणाचं काहीतरी ऐकल्यानंतर ही नकारात्मक भावना प्रत्येकाच्या मनात प्रथम येत असते. परंतु त्यावरती चिंतन केलं, विचार केला तर आपण त्यात बदल करून घेऊ शकतो आणि ती बदलाची अपेक्षा परमेश्वराने या जीवाकडून केलेली आहे. खरं म्हणजे नकारात्मक भावना निर्माण होणं हा मूळ जीवाचा स्वभाव असल्यामुळं कधीही केव्हाही कुठेही आपण प्रथम नकारात्मक विचार करत असतो. परंतु नकारात्मकच विचार करत राहणार असं नव्हे. त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्या बुद्धीला, आपल्या विचाराला तशी सवय आपल्याला लावावी लागेल. कोणती गोष्ट सवयीशिवाय प्रगतीला नेता येत नाही. आपल्याला व्यायाम करायचा असेल तर तो व्यायाम एकाच दिवसात लगेच आपल्याला करता येत नाही. त्याची कॅपॅसिटी, त्याची प्रोग्रेस अवस्था ज्या पद्धतीनं आपण हळूहळू वाढवत नेतो, त्या पद्धतीनं आपली विचाराची जी शृंखला आहे हळूहळू वाढवत नेणं हेच आपलं कर्तव्य आहे, हेच आपलं ड्युटी आहे. खरं म्हणजे माणूस स्वाभाविक रूपाने नकारात्मक विचार करणाराच असतो. नैसर्गिकरित्या कोणाच्याही मनात ह्या गोष्टी प्रथम येत असतात. त्यामुळे बहुतांश लोक तुम्हाला नकारात्मक विचार करणारे आणि ह्या नकारात्मक विचारांनीच घेरलेले आढळतील. परंतु ह्या नकारात्मक विचारांच्या लोकांचा जेवढा जास्त किंवा जेवढा कमी विचार तुम्ही कराल, त्यातून फायदा तुमचा कोणता आहे हे आपण जर लक्षात घेतलं तर अशा विचारांच्या लोकांना अवॉइड करणं म्हणजे टाळणं, त्यांचा विचार न करणं ही आपली एक
होकारात्मक विचाराची शृंखला आहे, परंतु असं होत नाही. आपण नकारात्मक विचाराच्या माणसांचा जास्त विचार करताना आढळतो. ज्यावेळेस याचा तुम्ही विचार कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, कारण आपण विचार करतो, सहजच विचार करतो, सहजच बोलतो, सहजच बघतो, परंतु आपण ह्या अनुषंगाने नकारात्मक विचार करतोय, नकारात्मक बोलतोय किंवा नकारात्मक ऐकतोय, नकारात्मक प्रतिक्रिया देतोय, आपल्या लक्षातच येत नाही. परंतु ज्यावेळेस याचा आपण विचार करू की आपण जो विचार करतोय तो कोणता आहे, जे आपण बघतोय काय बघतोय, जे आपण ऐकतोय काय ऐकतोय, आणि हे ऐकणं, हे बघणं, हे बोलणं योग्य की अयोग्य, याचा जेव्हा विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण नकारात्मकतेने पूर्णपणे बांधलेलो आहे आणि आपल्या मनामध्ये तीच गोष्ट येत असते. म्हणून यावरती जेवढी प्रतिक्रिया तुम्ही कमी द्याल तेवढं तुम्ही सुख उपभोगाल. कारण नकारात्मक विचाराचे जे माणसं आहे ते कधीही कोणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत समजून घेत नाही, कारण त्यांची ती प्रवृत्तीच नसते. आणि हे न समजून घेण्याची ही प्रवृत्ती असल्या कारणाने त्याच्यावरती तुम्ही जर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न कराल तर तुमचा त्यामध्ये सर्वात जास्त वेळ आणि सर्वात जास्त ताकद खर्ची पडेल. म्हणून अशा लोकांचा विचार न करणं, अशा लोकांना टाळणं हा त्यावरती सर्वात उत्तम उपाय आहे. परंतु त्यासाठी पहिले आपल्याला होकारात्मक व्हावं लागेल. आपणच नकारात्मक असेल तर मग आपल्याला ते आवडेल. आपल्याला कोण लोक आवडतात, आपल्याला कोणाशी बोलावं वाटतं, यानुसार आपली पत किंवा आपली ठेवण, आपली विचारधारा आपण ठरवू शकतो. म्हणून मानवाचा हा जो स्वाभाविकपणे जे आहे, स्वाभाविकता जी आहे किंवा त्याची विचार करण्याची जी पद्धत आहे, सर्वात जास्त ह्या जीवाला किंवा आपल्याला किंवा साधकाला या नकारात्मक विचाराशीच लढावं लागेल. प्रथम आपणच आपल्याबरोबर लढलं पाहिजे. प्रथम आपणच आपल्यात बदल आणला पाहिजे. प्रथम आपणच नकारात्मक विचारातून बाहेर पडलो पाहिजे. तेव्हा आपण पुढे जाऊन होकारात्मक विचार करू शकतो. खरं म्हणजे धार्मिकतेचे तत्व, सिद्धांत, आचार आणि विचार प्रणाली जर आपण बघितली ती अत्यंत होकारात्मक आहे. त्याच्यामध्ये नकारात्मक एकही विचार नाही, एकही लीळा तुम्हाला दिसणार नाही, एकही सूत्र, एकही दृष्टांत तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि जीवाचा जो बांधा आहे तो अनादि अविद्येने बांधलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये मतित्रय आहे. म्हणजे ह्या टोकाच्या दोन गोष्टी आहे. आपण आहोत नकारात्मक गोष्टीचा बांधलेलो आणि धर्मसिद्धांत आहे होकारात्मक विचारांनी बांधलेला. आता धर्मसिद्धांत बदलू शकत नाही, त्यांना आपल्याला नकारात्मकतेमध्ये आणता येणार नाही आणि ती जीवाला फायदेशीर पण नाही. मग यात एकच होऊ शकतं, जीव हा बदलू शकतो, जीवानी बदलायला पाहिजे. परंतु या दोन टोकाच्या गोष्टी साधक म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला धर्मामध्ये जायचं असेल तर आपल्याला आपल्यामध्ये आंतरिक खूप मोठा बदल करून नकारात्मकतेकडून, या मतित्रयातून निघून होकारात्मक विचाराकडे जावं लागेल. खरं म्हणजे जो होकारात्मक विचाराचा असतो, आपण म्हणतो की बी पॉझिटिव्ह, आपण होकारात्मक विचार केला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा नकारात्मक विचार येतच नाही असे नाही. अनेक वेळा त्याच्यामध्ये सुद्धा नकारात्मक विचार येतात, कारण त्याचा तो मूळ बांधा आहे जीवाचा. ज्या ज्या वेळेस वातावरण पोषक त्याला मिळेल, ज्या पद्धतीचे लोक समोर येतील, त्या पद्धतीच्या त्या वातावरणात आल्यानंतर तो अत्यंत जीव होकारात्मक जरी असला, त्यांनी तशी सवय जरी लावलेली असली, उच्च कोटीच्या त्या साधनेवरती जरी तो पोचलेला असला, तरीही त्याच्यामध्ये नकारात्मक भावना, नकारात्मक विचार येत असतात. परंतु त्याच्यामध्ये जी साधक प्रवृत्ती जी जडलेली आहे आणि त्या साधनेतून त्यांनी एक आपल्याला स्वतःमध्ये जी ताकद निर्माण केलेली आहे, त्यामुळे तो ते नकारात्मक विचार वाढू देत नाही, प्रगतीला नेऊ शकत नाही किंवा नेत नाही, आणि म्हणून तो होकारात्मक ठरतो. परंतु हे जे नकारात्मक विचार आहे प्रत्येकामध्ये येत असतात. खरं म्हणजे नकारात्मकतेशी जे लढणं आहे, जो संघर्ष आहे, तो मुळीच सोपा नाही आहे. एखादी नकारात्मक विचार करणारी जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या चर्चेमध्ये, त्या व्यक्तीला संवादामध्ये तुम्ही कधीच हरू शकत नाही. कारण
तो विषय व्यवस्था अगदी पक्कापणे समजू शकतो, करू शकतो. तुम्ही जे त्याला समजावण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस तो अशा काही गोष्टी ऐकत असतो की फक्त त्याला त्या सूट होतील, त्याला तुमच्यावरती कुरघोडी करता येईल आणि तुमच्या विचारांना नकारात्मक विचारामध्ये परावर्तित करता येईल. अगोदरच जीवाचा बांधा नकारात्मक विचाराचा आणि तो त्याच्यावरती आरूढ झाल्यानंतर तो तुम्हाला ना बोलू देऊ शकत, ना तुम्हाला जिंकू देऊ शकत. मग यावरती आपण करायचं का? याच्यावरती प्रतिक्रिया न देणं, या गोष्टीकडे लक्ष न देणं, या गोष्टीचा विचार जो आहे तो आपल्या मनात येऊ न देणं, तो वाढू न देणं हा सर्वात उत्तम उपाय आहे. आणि म्हणून नकारात्मक विचार जे आहे यावरती जीवाने सर्वात जास्त विचार केला पाहिजे. खरं जी नकारात्मक ही जी विचारधारा आहे, साधकाला, कोणत्याही साधकाला असो, कोणत्याही भक्ताला असो, काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी किंवा सतत या साधनेमध्ये क्रियाशील राहण्यासाठी, त्याच्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी खूप मोठा अडथळा असतो. तर त्याच्यावरतीच त्याची प्रगती, त्याच्यावरती त्याचं त्या रस्त्याने चालणं अधोरेखित होत असतं, महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचा साधक असेल, जो नामधारक असेल किंवा वासनिक अवस्थेत असेल किंवा दीक्षित अवस्थेत असेल किंवा त्याच्याही पुढे जाऊन अस्थिपरीच्या शिखरावरती साधक पोचलेले असतील, सर्वांनीच या नकारात्मकतेचाच जास्त विचार करून त्यावरतीच प्रथम काम केलं पाहिजे. आणि जो प्रथम त्याच्यावरती काम करून त्याच्यावरती आरूढ होईल, त्याला ताब्यात घेईल, ती विचारसरणी तो बदलून टाकील, तोच मात्र परमेश्वराच्या ह्या रस्त्यावरती निश्चिंतपणे आणि अत्यंत आत्मविश्वासपणे चालू शकतो. ज्या व्यक्तीला ह्या नकारात्मकतेकडून वैचारिक बदल करून होकारात्मकतेकडे कोणतीही गोष्ट नेण्याचा जर जी व्यक्ती प्रयत्न करते किंवा जी व्यक्ती यशस्वी होते, ती मात्र या साध्यापर्यंत अगदीच जाणं त्याच्यासाठी सोपे असतं. परंतु हे जर नाही झालं तर परमेश्वरापर्यंत पोचणं अत्यंत जिकिरीचं आणि अत्यंत अडचणीचं, कारण तोच त्याला अडचण ठरतो. आपण जर बघितलं असेल, एखादी मांजर असते, ती कितीही उंचावरून कशीही जरी आपण टाकली, उलटी टाका, फेकून द्या, तर ती बरोबर आपल्या पायावरतीच येते. ती तिचं स्किल असतं, ती तिचं जमवलेलं परमेश्वराच्या कृपेने किंवा नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये एक वेगळंपण असतं. पण कोणत्याही पद्धतीनं आपण कोणत्याही साधकाच्या, कोणत्याही लोकांच्या संपर्कात जरी गेलो तर नकारात्मक विचार हा आपल्याला होकारात्मकतेमध्ये बदलता आला पाहिजे, तो खरा साधक. आणि ज्यावेळेस असं तुम्ही कराल त्यावेळेस तुमच्या जीवनातली तुमच्या आंतरिक जी शांतता आहे ही तुम्हाला लाभू शकते. आणि या स्वस्थ चित्ताच्या माध्यमातून, मार्गातूनच तुम्ही परमेश्वराच्या या साधनेमध्ये प्रगती करू शकतात. मग त्यात स्मरण असेल, इतर काही क्रिया असेल, आणि त्या क्रिया स्वस्थ चित्त पद्धतीनं जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला लक्षात येईल की ह्या सर्व क्रिया परमेश्वराच्या मार्गातल्या करण्यासाठी आपल्याला अत्यंत स्वस्थ चित्तता हवी आहे. ही स्वस्थ चित्तता तुम्हाला होकारात्मक विचारातून मिळू शकते. जर आपण ही आपल्या जीवातली कमतरता ह्या जीवानी जर नाही ओळखली तर मात्र परमेश्वराच्या या मार्गामध्ये अनेक गोष्टीचे अडथळे आपण आपल्यासाठीच निर्माण करू शकतो. नकारात्मक ज्या गोष्टी आहेत ह्या नकारात्मक गोष्टीला कसं बदलावता येईल, त्यामध्ये कसं बदल करून आणता येईल, आणि तो बदल आपण आपल्यामध्ये आणू शकतो का, आणि तो आपण आणल्यानंतर तो इतरांना सांगावं का, इतरांना समजावं का, हा विचार जर तुम्ही केला तो अत्यंत
चुकीचा आणि घातक ठरू शकतो. कारण नकारात्मक लोकांना आपण जर विचार समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर सर्वात जास्त वेळ घालवणं आणि सर्वात जास्त ताकद कमी करणं हे मी अगोदर तुम्हाला सांगितलंय. आणि म्हणून नकारात्मक विचार ह्या विचारावरती तुम्ही जितकं विचार कराल तितकं तुम्हाला या साधनेमध्ये प्रगतीला नेता येईल. संसरण प्रकरणामध्ये 17वं सूत्र आहे. परमपूजनीय आचार्यांना बोध देताना परमेश्वरांनी अन्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार आणि संसरण ही 5 प्रकरणं निरूपण करून द्वादशांमध्ये श्री गोविंद प्रभू बाबांमध्ये आणि सर्वश्री चक्रधर प्रभूंमध्ये काय नेमका फरक आहे हा समजून सांगून हा जीव या संसाराची निर्मिती कशी करतो आणि का करतो हे त्यांनी या लीळेमध्ये समजावून सांगितलं आहे. ही लीळा अगोदरही आपण 1-2 सत्संगामध्ये घेतलेली होती. कारण ह्या लीळेचे अनेक ठिकाणी तुम्हाला प्रमाण घ्यावं लागतील. अत्यंत महत्त्वाच्या लीळा आहे. आचार्यांच्या संदर्भातल्या लीळा आणि त्या आचार्यांना सांगितलेल्या सूत्र, या सूत्राच्या माध्यमातूनच आपल्याला हे आपलं मूळ तत्वज्ञान आपण जर समजून घेतलं तरच आपल्याला ते लक्षात येईल. एकदा उमाईसांना बिडारावरती पाठवल्यानंतर आचार्य देवाला रात्रीची आरोग्य झालेली असते आणि ते शांतपणे आपल्या आसनावरती बसल्यानंतर बाईसा त्यांना विडा वगैरे देतात आणि त्यानंतर बाईसांना देव म्हणतात, बाई, परमेश्वरपुरावरून नागदेव नावे ब्राह्मण आला असे तया ते बोलावाचा. तोपर्यंत आचार्यांच्या 5 ते 6-7 भेटी झालेल्या असतात देवाबरोबर आणि ही वेळ आता आचार्यांच्या जीवनातली अत्यंत महत्त्वाची वेळ आलेली असते. तर स्वतः परमेश्वर आता आचार्यांची आठवण काढतात आणि त्यांना निरोप पाठवतात की परमेश्वरपुरावरून जे नागदेव नावाचे जे ब्राह्मण आलेले आहे त्यांना तुम्ही बोलून आणा. बाईसा हो का बाबा म्हणून जातात आणि त्यांचे जे पूर्वश्रमीचे जे गुरु असतात दादोस त्यांना सांगतात की रामा, परमेश्वरपुरावरून नागदेव नावे जो ब्राह्मण आला असेल तया ते बाबा बोलावीत असतील. त्यांच्याकडे ते निरोप पाठवतात की नागदेव नावाचे जे ब्राह्मण आहे त्यांना देव बोलावतात तर तुम्ही त्यांना पाठवा. मग त्यानंतर दादोसांनी आचार्यांना निरोप दिलेला असतो. सांगितलेलं असतं की नागदिया जाये पा, तू ते गोसावी काहीशा लागून बोलावीत असे. कशासाठी तरी तुम्हाला परमेश्वर बोलावत आहे, तुम्ही जा. आणि त्यावेळेस आचार्य तसेच उठले. देवाचं अंगणी आसन असतं. आचार्य येतात, दंडोत घालतात आणि अत्यंत नम्रपणे देवासमोर बसतात. त्यावेळेस देव त्यांच्या चेहऱ्याकडे बघून विचारतात की तुम्ही परमेश्वरपुराला गेले होते? आचार्य म्हणतात, हो गेलो होतो. मग काय बघितलं म्हणे तिथं तुम्ही? श्री प्रभू बघितले का? ते म्हणे हो बघितले देवा. मग श्री प्रभूंच्या केलेल्या ज्या क्रीडा असतात, लीळा असतात त्या बघितल्या का म्हणे? आणि त्या कशा आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा, त्याचं वर्णन करा, असं देव आचार्यांना सांगतात. परंतु आचार्य गडबडून जातात अचानक या प्रश्नाला उत्तर काय द्यावं. आणि ते म्हणतात, मी काय सांगू तुम्हाला? परंतु देव त्यांना सांगतात की सांगा काहीतरी तुमच्या अनुभवाचं. काहीतरी सांगण्याशिवाय आता सांगितल्याशिवाय सुटका नाही, आचार्यांच्या लक्षात येतं. आणि मग ते श्री प्रभू बाबांच्या लीळा क्रीडा देवाला सांगतात की श्री प्रभू बाबा कसे बाहेर जायचे,
पिंपळाच्या झाडाशी कसे खेळायचे, नगरामध्ये कसे बीजे करायचे, श्रीकराने उतरंडी कशा उतरवायच्या, अशा अनेक लीळा त्यांनी जे जे आपल्याला आठवलं, जे जे आपण बघितलं होतं ते स्वामींना सांगतात. आणि सर्व शांतपणे देव ऐकत असतात. आणि त्या सर्व ऐकल्यानंतर देव शांतपणे त्यांना प्रश्न विचारतात की मग तुमची श्रीप्रभूवरी येत म्हणजे आमच्यावरती आणि ज्यांना तुम्ही गुरु समजतात, गुरु म्हणतात तुम्ही, दादोसांवरती म्हणजे महात्म्यावरी कैसी प्रतिती आणि तुमची कशी बुद्धी आहे. आचार्यांना न लक्षात आल्यामुळे ते म्हणतात सारखंच, त्यात काय, एकच आहे सर्व. आणि त्यावेळेस मात्र बाईसा शांतपणे बाजूला बसून ऐकत असतात. आणि हा प्रश्नाचं उत्तर आचार्याकडून आल्यानंतर ते अत्यंत कोपतात, अत्यंत चिडतात आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, त्यावेळेच्या शब्दांमध्ये त्यांना ते ओरडतात की मर मर पोरा, तुझे मडा बांधे घागरा, जो मसनवेरी जाये वाज तू, पाहो बाबाशी आणि महात्म्याशी ओ सरी केली, रडोनी बाबाचे आश्चर्यत्व मागितले, तयाशी बाबाशी सरी केली, मर मर पोरा. बाईसांना अत्यंत राग आलेला आहे, कारण आचार्यांनी कळत न कळत देवाची, श्रीप्रभू बाबांची आणि दादोसांची बराबरी केलेली असते आणि ते बाईसांना आवडलेलं नसतं. कारण बाईसा ह्या प्रेमी भक्त असल्यामुळं त्यांना परमेश्वरामध्ये, जीवामध्ये फरक कळलेला असतो, बोध झालेला असतो. परंतु हे सांगत असताना ही बाईसा काही ऐकत नाही. त्यांचं ते, त्यांच्या तोंडातून तो शिव्यांचा दांडपट्टा चालूच असतो. आणि मग देव स्वतः त्यांना श्रीकरांनी खुणावतात का बाई राहा, त्यांना कशाला कोपत असा म्हणे, तुम्ही पण काय केलं म्हणे, पूर्वी पाय पुसणे बसायला घातले आम्हाला, दुधी करंटा पाणी भातू दिला म्हणे. मग त्यावेळेस मात्र बाईसा शांत झाल्या आणि नको नको बाबा म्हणायला लागल्या. त्यावेळेस देव अत्यंत सुंदरपणे बाईसांना व आचार्यांकडे बघून म्हणतात की जीवाचा माथा अनादि अविद्या असे का. त्या जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही, स्वतःहून त्याला कळत नाही, कारण त्याचा माथाच अनादि अविद्येने बांधलेला असल्यामुळं तो नकारात्मकच विचार करतो. अगोदर तो आज थोडाही विचार करत नाही की अरे आपण जे बघतोय यातमध्ये काही बदल तर नाही, काही फरक तर नाही, आपल्या काही वेगळं लक्षात तर येत नाही, असा विचार न करता अत्यंत नैसर्गिकपणे तो आचार्य सांगून गेले की तुम्ही सर्व सारखेच आहात. आणि म्हणून देवानी ही जी सारखेपणा आहे हा आचार्यांच्या डोक्यातून काढण्यासाठी तत्वज्ञान सांगतात. परमपूजनीय माईम भट्टांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं असतं डोमेग्रामला पहिल्या भेटीत. आणि अप्रत्यक्षरित्या कळत न कळत माईम भट देवाला उलट उत्तर देतात. आणि त्यावेळेस देवानी बाईसांचाच आधार घेऊन माईम भटांना बोध दिलेला असतो. त्यावेळेस सुद्धा सांगितलं असतं की ह्या जीवाला स्वतःहून ज्ञान काही संभवत नाही, परमेश्वराने जर दिलं तर हा जीव घेऊ शकतो किंवा जीवाला मिळू शकतं. यावरती देवानी पुन्हा आचार्यांकडे नजर फिरवली आणि त्यांना समजावण्याच्या सुरात ते सांगतात त्या श्रीप्रभू ही नित्यमुक्त वस्तू म्हणते, परमेश्वर आहे प्रत्यक्ष. आणि महात्मा तो एक जीव, दादोस तो एक जीव आहे. जसे अनेक जीव असतात अशातलेच एक दादोस आहे, वेगळं काहीच नाहीये. जीव विषम असतो परंतु परमेश्वर हा सम असतो. जीवानी बांधावे आणि सोडावे ऐसा जीवा श्रीप्रभू मोकलीती तशी मोकलीती. त्यावेळेस बाईसा विचारते देवाला की बाबा श्रीप्रभू सोडवी ती सर्वज्ञ म्हणते, बाई जीव जीवा काही होती, जीवाकडून जीवाला काहीच होत नाही, परमेश्वरच एक या जीवाला सोडवणारा आहे. हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या बाईसांच्या माध्यमातून आचार्यांना समजवलेलं असतं. श्रीप्रभूची केळी क्रीडा देव म्हणतात तुम्ही बघितली, महात्म्यांचे चेष्टत्व पण तुम्ही बघितले. यात काही अंतर तुम्हाला जाणवलं नाही का, यात काही तुमच्या लक्षात येत नाही का म्हटले. आणि त्याच वेळेस आचार्यांच्या लक्षात येतं की अरे श्रीप्रभू बाबांच्या लीळा
आपल्या सर्वज्ञांच्या लीळा ह्या आगात आहे. आणि दादोस्त कुचेष्टा करतात, नकारात्मक विचार करतात. आणि मग देव परत त्यांना समजावतात की श्रीप्रभू हे निर्गुण ब्रह्म आहे, श्रीप्रभू हे अविक्रिय ब्रह्म आहे, श्रीप्रभू हे नित्यमुक्त वस्तू आहे, श्रीप्रभू ते आत्माराम निर्गुण वस्तू, असं अनेक लक्षणं परमेश्वराचे सांगून आचार्यांची जी नजर आहे, आचार्यांची जी बुद्धी आहे, आचार्यांची जी विचाराची शृंखला आहे ती श्रीप्रभू बाबांकडे वळवतात. आणि ह्या समजावण्याच्या सुरातच परमेश्वर त्यांना जीवानी बांधावे आणि सोडावे ऐसा जीव सुप्रभू हे सांगून अन्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण असे 5 प्रकरणं त्यांना समजावतात. हे समजावल्यानंतर त्यांना ते अनुमती देतात की जा बिडारावरती. बिडारावरती गेल्यानंतर आचार्यांना मात्र झोप येत नाही. ते चिंतन करतात, देवाने सांगितलेल्या तत्वज्ञानावरती विचार करतात. सकाळी परत मात्र देव त्यांना निरोप देऊन बोलावतात आणि विचारतात की तुम्ही गेले त्यावेळेस तुमचे जे गुरु आहे, दादोस आहे, त्यांनी तुम्हाला काही विचारलं का? तर आचार्य सांगतात ते झोपलेले होते. मग देव म्हणतात तुम्ही पण जाऊन झोपले असाल. मग आचार्य म्हणतात नाही, मला झोपच आली नाही, मी तुम्ही सांगितलेल्या तत्वज्ञानावरती चिंतन करत बसतो, घोकत बसलो म्हणे. आणि मग देव त्यांना सांगतात चांगलं केलं तुम्ही, जे जैसे ऐसे तसे जाणीजे. जे ज्ञान आहे हे जसं आहे तसं जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेण्यासाठी जरी कळत नसलं तर घेईजे घोकीजे मग काळे करून उपयोगात आहे म्हटले. घ्या घोका आणि मग कधीतरी तुम्हाला उपयोगी पडल. ते ह्या संसरण प्रकरणामध्ये परमेश्वरांनी का रची जी अधमती अधगती अधरती म्हणून रची. जीव प्रपंचाला रचत असतो आणि हा प्रपंच परमेश्वरांनी जड सांगितलाय. ह्या प्रपंचामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या अस्थिर सांगितलेल्या आहेत. आणि हा अस्थिर संसार आपण स्थिरतेकडे नेण्यासाठी जो प्रयत्न करतो त्या कर्माने हा जीव बांधलेला आहे. आणि हेच कर्म आपल्या पापाला आणि आपल्या दुःखाला मूळ आहे हे परमेश्वर आपल्याला स्पष्ट सांगतात. कारण आदबुद्धी असते, नकारात्मक विचार असतो, खालची बुद्धी असल्यामुळं त्याची चाल पण आद म्हणजे खालचीच असणार, आदरमनता असणार, त्याच्यामध्येच तो गुंतलेला, त्याच्यामध्येच रमणता, त्याच्यामध्येच त्याला आवड निर्माण झालेली असल्यामुळं. आणि ह्या जीवाच्या ठिकाणी मतित्रय असल्यामुळं तो मळ रचना करतो आणि ह्या मळ रचनेतूनच या रचना करत असतो. या मळ रचनेतूनच तो प्रपंचाची रचना करून त्यातच अडकत असतो. खरं म्हणजे यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वरांनी सृष्टी निर्माण केली. ही सृष्टी निर्माण केल्यानंतर मायेच्या तम विभागात पडलेल्या या जीवाला परमेश्वरांनी स्वतःच्या कृपेने बाहेर काढलं. सृष्टी रचना केल्यानंतर जीवाला बाहेर काढल्यानंतर हे तत्वज्ञान ह्या जीवाला समजावं आणि हे तत्वज्ञान ह्या जीवाने समजून परत परमेश्वर प्राप्तीला जावं आणि या सुखदुःखाच्या या राडगाडग्यातून, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडावं. यासाठी परमेश्वर हे तत्वज्ञान आपल्याला कोणाच्या तरी अनुषंगाने सांगत असतात. ज्याच्यासाठी परमेश्वर आपल्याला हे सर्व सांगतात, ज्याच्यापासून आपल्याला सावधानता बाळगायला लावतात, मात्र त्याचीच रचना आपण करतो आणि त्या रचनेमध्ये आपण अडकून जातो. आणि या अडकलेल्या जीवाला बाहेर काढण्यासाठी हे परमेश्वराचा सारा उपद्व्याप चालू असतो. हे जीव जेव्हा समजून घेईल तेव्हा त्याच्यासाठी या गोष्टी खूप सोप्या होऊन जातील. हे अध म्हणजे खाली, परंतु हेच मतित्रय जीवाच्या कर्माने ऊर्ध्व पण होऊ शकतात, वरती पण जाऊ शकतात. जसा नकारात्मक विचार करतो, नकारात्मक चिंतन करतो आणि नकारात्मक कृतीवर जातो, तसं होकारात्मक विचार करणं, होकारात्मक चिंतन करणं आणि होकारात्मक कृतीवर जाणं हे जीवाचं कर्तव्य, ही जीवाची स्वातंत्र्य आहे. मूळ अवस्थेतून बाहेर पडणं ही आपली ड्युटी, आपलं कर्तव्य, तीच साधना आहे, त्याला साधना म्हणावं.
कारण आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल आपण करून घेतला तर आपल्याला पुढे जाऊन परमेश्वराच्या या प्राप्तीसाठी ते उपयोगी पडेल. आणि तेच जीवाला करायचंय. एखाद्या ठिकाणचं जे खालचं पाणी असेल, आपल्याला वरती डोंगरावर जर न्यायचं असेल तर त्यासाठी जसं खूप कष्ट करावं लागतात. इलेक्ट्रिक मोटर, पाईपलाईन्स, वेगवेगळे डिझाईन्स, अनेक गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीवरती आपण कार्य करू शकतो. परंतु तेच पाणी वरतून खाली आणायचं असेल तर कोणत्याही प्रकारची एनर्जी आपल्याला लावता येत नाही, नैसर्गिकरित्या ते खाली येईल. तसं आपल्याला नकारात्मक विचार करावाच लागत नाही, ते नैसर्गिकरित्या ते करतच, कारण आपली ती ठेवणच आहे. परंतु ऊर्ध्व गतीला न्यायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल, त्याच्यावरती विचार करावा लागेल, त्याच्यावरती त्याला ती सवय लावण्यासाठी सतत सतत त्याला सांगावं लागेल. आणि म्हणून आपण ह्या पद्धतीनं जर विचार केला तर जो आपला अधोमुख हा जीवाचा मूळ स्वभाव जो आहे तो स्वभाव बदलण्याचं काम फक्त आपल्याला करावं लागणार. आणि तेच आपलं कर्तव्य. तेव्हाच परमेश्वराच्या प्राप्तीला आपण जाऊ शकतो. परमेश्वर हे समजावण्यासाठी अनेक गोष्टीतून, अनेक सूत्रातून आपल्याला या गोष्टी समजावतात. आचाराचं 213वं सूत्र आहे, साधे हो जीव ऐसे अधोमुख असती. जीव अधोमुख आहे म्हटले. साधाईसाला ते समजावण्याचा प्रयत्न करताय आणि ते सांगण्यासाठी परमेश्वरांनी अगदी छोट्याशा प्रसंगानुरूप आपल्याला हे समजावलंय. सर्व भक्तजन असतात, दुपारची वेळ असते, देवाच्या दुपारच्या आरोग्याची वेळ झाल्यानंतर त्याच वेळेस पट्टीशाळेवरती देव बीजे करतात आणि ती पट्टीशाळा असते उंच. देव आल्यानंतर सर्व भक्तजन पण देवाबरोबर येतात, परंतु साधाईसा ज्या असतात त्या थोड्याशा स्थूल असल्यामुळं त्यांना वरती येणं थोडं अवघड होतं. परंतु त्यांनी देवाकडे वासना केली, प्रार्थना केली की जी जी मी येईन, म्हणजे मला पण तुमच्याकडे यायचंय, वरती यायचंय. तर देव म्हणतात साधे हो या. आणि ज्या वेळेस त्यांना येण्यासाठी सांगितलं परंतु अडचण निर्माण झालेली आहे, वरती तर जायचं आहे, आपल्याला जाता येत नाही, परंतु आपली जी आर्तता आहे, आपली जी वासना ही परमेश्वराने ओळखलेली आहे ही त्यांच्या लक्षात येतं. आणि देव हात देतात त्यांना वरती घेण्यासाठी आणि त्या हाताचा स्पर्श होतो न होतो त्या साधाईचा त्या पट्टीशाळेवरती आश्चर्यजनक वरती येऊन जातात. तर त्या विचारतात की देवा मी हात पण धरला नाही, थोडा स्पर्श पण झाला फक्त, आणि मी वरती कशी आले म्हणते. आणि मग देव अत्यंत सुंदर त्यांना समजावतात, साधे हो जीव ऐसे अधोमुख असते. जीव हा खालीच बघत असतो म्हटले, परंतु परमेश्वर ऐसे वरू पडून पाहत असती. मी जसा वरती आहे त्यावेळेस तुम्ही वरती यावं ही माझी वासना, तुम्ही केलेली प्रार्थना, आणि मी त्यावेळेस मग तुम्हाला दिलेला हात. एखादा ऐकू ऐसी वरुती वास पाहिल तरी ऐसाची काळजी. अशा पद्धतीनं जर कोणी आमच्याकडे प्रार्थना केली, वासना केली, तर मी असाच त्याला काढेल, समजून पण देणार नाही. त्यावेळेस साधाईसांना खूप आश्चर्य वाटलं. ते दंडोत घालतात आणि त्यावेळेस मध्ये आपट्टी शाळेवरती देव काही खेळ करतात, लीळा करतात, आणि हे करता करता तिथंच त्यांनी आरोग्याला स्वीकारलेली असते. या लीळेतून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की परमेश्वर सतत आपल्याकडे बघत असतात, आपल्याकडे पाहत असतात की हा जीव कधी माझ्याकडे येण्यासाठी तयार होईल, या नकारात्मक विचारातून होकारात्मक विचारात येईल आणि येण्यासाठी कधी प्रयत्न करील, कधी माझ्याकडे वासना करील, आणि या वासनेतून मी त्याला कशी लगेच हात देईल, वरती घेऊन येईल. कारण परमेश्वराचा हा सारा जो उपद्व्याप आहे हा एकच उद्देशाने आहे. या जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केल्यानंतर, स्वतःचा अवतार घेतल्यानंतर, तोच उद्देश जर
या सर्व गोष्टी पाठीमागे असेल तर त्याच उद्देशाचं परमेश्वर सतत चिंतन आणि मनन करत असतात आणि आपल्याकडे बघत असतात. परंतु आपण पावलोपावली क्षणोक्षणी नकारात्मक विचारांनी घेरलेलो आहे, ग्रासलेलो आहे. लक्षात येईल तुम्हाला. कोणी रस्त्याने व्यक्ती जात असेल, त्या व्यक्तीचा आपला सहजासहजी संबंध नसतो, कधी ओळख नसते, तरी आपण नकारात्मक विचार करतो. ते दोघं बहीण भाऊ असू शकतात, नवरा बायको असू शकतात. कोणाच्या तरी वैयक्तिक जीवनामध्ये डोकवण्याची ही प्रवृत्ती आपल्याला सतत निर्माण झालेली आहे. ती फक्त नकारात्मक विचारांमुळे. ते दोघं बोलताय म्हणजे माझ्याविषयीच बोलत असावेत. ते दोघं इकडं तिकडं फिरताय म्हणजे माझ्याविषयी काहीतरी सांगतच असावे एकामेकाला. ही सतत विचारधारा आपल्या मनामध्ये राहत असल्यामुळं त्यांनी इतका जीव हा ग्रासलेला असतो. आणि त्यातून बाहेर पडणं म्हणजे धार्मिकता आहे, त्यातून बाहेर पडणं म्हणजे आध्यात्मिकता आहे. खरं म्हणजे जीवाची अवस्था आहे. जीव हा कधी विचारच करत नाही, नकारात्मक विचार करतो. विचार करायला लागल्यानंतर नकारात्मक विचार करतो. त्याला त्या अवस्थेतून बाहेर पडायचं असेल तर त्याला ती सवय लागावं लागेल होकारात्मक विचार करायचा. सतत त्या बुद्धीला त्याला सांगावं लागणार आहे. होकारात्मक विचार केल्यानंतर जेव्हा तो आणखीन पुढे जाऊन विचार करेल तेव्हा ह्या जगाला तो विसरेल, म्हणजे तो विचारच करणार नाही, फक्त परमेश्वर आणि मी. हा जीव जेव्हा विचार करेल की मला फक्त परमेश्वर हवा आहे, मला आता बाकीच्या कोणत्याही गोष्टीशी काही घेणं देणं नाही, त्याच वेळेस तो साधक एक उच्च लेवलला पोहोचलेला असतो किंवा पोहोचू शकतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे याच्यावरती किती बोललं तर कमीच आहे. आणि ह्या ऊर्ध्वगतीला आणण्यासाठी परमेश्वराचा सतत या जीवाला प्रयत्नांचा जो हात आहे तो सतत आपल्याला परमेश्वर देत असतात. पण आपल्याला ते कळायला पाहिजे, आपल्याला ते समजलं पाहिजे. याच्यासाठी आपण डोळे उघडे ठेवून आपली बुद्धी अत्यंत सावधपणे विचार करून तिला ती सवय लागल्या गेली पाहिजे, ती सवय आपण लावली पाहिजे. तर त्या परमेश्वराचा कडच तो आहे की ह्या जीवानी मला ओळखावं आणि मला ओळखून मग मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. त्याच वेळेस परमेश्वर तुम्हाला हात देईल तो प्रयत्नाचा. आचाराचं 17वं सूत्र परमेश्वर सांगतात, पुरुष जे तुला प्रयत्न करी ते तुले दैव सहाय्यता करी. म्हणजे परमेश्वराचं सहाय्य हे आपल्या प्रयत्नावरती अवलंबून आहे. आपण जितका आपला प्रयत्न वाढवू आपण तितका परमेश्वराचं सहाय्य पण आपल्या प्रती वाढेल. परंतु आपण प्रयत्न न करता परमेश्वराचं सहाय्य आपल्याला कसं भेटेल हाच विचार आपल्या सतत मनामध्ये असतो आणि तो अत्यंत चुकीचा आहे. एकदा माईमभट देवाला सहजच विचारतात की निवृत्ताचा आचार निरूपावा. कारण आता माईमभट निवृत्त झालेले, म्हणजे अप्रत्यक्ष त्यांनी दीक्षा घेतलेली, परमेश्वराला अनुसरलेली, शरण आलेले आणि ज्या गोष्टीमध्ये आपण गेलेलो आहे ती गोष्ट आपण समजून घ्यावी, कारण आपल्याला करण्यासाठी ती सोपी होऊन जाईल. आणि म्हणून माईमभट सतत निवृत्ताचा आचार विचारून देवाकडून शास्त्र काढत असतात. देव त्यावेळेस सांगतात प्राप्त विषयाचा त्याग करावा. जो विषय आहे जे प्राप्त झालेले आहे आपल्याला नैसर्गिकरित्या, मग त्याच्यामध्ये आपल्या अष्टस्वभावापैकी विचार करा की नैसर्गिकरित्या आपल्या समोर कितीतरी विषय उपलब्ध झालेले असतात. परमेश्वर स्पष्ट त्या सांगतात की पहिलं त्याचा त्याग करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी माईमभट परत विचारतात की जी त्यागा माझी निर्गुण त्यागाशी काही लक्षण. हा जर त्याग करायचा आहे तर जो निर्गुण त्याग तुम्ही म्हणताय तर त्याचं लक्षण काय असेल. परमेश्वर मळवत त्यागू तो निर्गुण. मळवत म्हणजे जो मळ असतो, जी घाण असते, त्याचा आपण कधीच विचार करत नाही. उलट आपल्या शरीरापासून ती कशी बाहेर पडेल लवकर आणि लवकर त्यातून आपण कशी सुटका करून घेऊ अशा पद्धतीचा जो विचार करतो, त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करतो, तो निर्गुण त्याग आहे म्हटले. माईमभट म्हटले हो का जी. आणि त्यावेळेस परत पुढे जाऊन देव त्यांना परमेश्वरासाठी काय काय करावं लागेल, काळ कूळ लोक हे तिन्ही अंगवावी लागेल. आणि ही अंगवताना धर्म समर्थपणे जर तुम्ही पाळला सांभाळला
तरच परमेश्वर प्राप्त होऊ शकतात. परंतु याच्यासाठी तुम्हाला विचाराची जी प्रवृत्ती आहे, विचाराची जी शृंखला आहे, यामध्ये कसा बदल तुम्हाला करून घ्यावा लागेल. परंतु हे अवघड आहे परमेश्वर म्हणतात, परंतु विरळा नांदे. म्हणजे असे अवघड जरी असलं, अशक्य जरी असलं, परंतु सर्वांसाठीच अशक्य असं नाही. कितीतरी जीव असे आहे त्याचे हे सर्व करतात, आणि हे करत असताना परमेश्वर समर्थ आहे. आणि असमर्थ या पुरुषाला, असमर्थ या साधकाला, असमर्थ या जीवाला मात्र परमेश्वर सतत प्रयत्न करत असतात. त्यावेळेस आचार्य माईंभट हे सतत देवाला प्रश्न विचारून यातून जास्तीत जास्त आपल्याला ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक प्रश्न ते विचारतात. त्यावेळेस माईंभट स्वतः कबूल करतात की आम्ही तर असे विषयी आहोत, असे त्याग आमच्याकडून होणं शक्य नाही. मग काय करावं लागेल? देव त्यांना सांगतात, शेवत्यांचे आरल खुंपे तोची खांडिया भालियाचे घाये आडे देवडे साये म्हणे. हे तुम्हीच करू शकता म्हणे, तुम्ही करू शकता. एखादा राजा असतो, तो राजा जेव्हा दिवसभराचं कामकाज करून झोपण्यासाठी शयनगृहात जातो, त्याच्यासाठी अनेक फुलांच्या माध्यमातून त्याचं शयनगृह जे आहे ते सजवलेलं असतं, आणि त्याच्यावरती तो झोपतो. परंतु त्या फुलांचा थोडासा कचरा किंवा थोडासा त्याचा जो देठ असतो, तो जरी त्याला रुतला तरी त्याला झोप येत नाही, तो अस्वस्थ होतो. इतक्या छोट्याशा गोष्टीने तो अस्वस्थ होतो. परंतु तोच राजा ज्यावेळेस युद्धाला जातो, त्यावेळेस ते युद्ध जिंकण्यासाठी आपल्या शरीरावरती कितीतरी घाव त्याला लागतात, पण त्या घावाचं त्याला कोणत्याही प्रकारचं लागत नाही किंवा त्याला त्याचा त्रास होत नाही, त्याला त्याचं खुपत नाही किंवा टोचत नाही. असा जो राजा असतो, तोच त्याच पद्धतीने एक साधक, या साधकांनी असं राहिलं पाहिजे. आणि त्या साधकांनी असा विचार करूनच परमेश्वराच्या या भक्तीमध्ये, परमेश्वराच्या प्राप्तीच्या रस्त्यावरती हे राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांच्याशी युद्ध करताना कितीतरी घाव आपल्याला सोसावं लागतील, कितीतरी त्रास आपल्याला घ्यावा लागेल, हा विचार करून ज्यावेळेस ते निघतात, तो साधक निघतो, त्याच वेळेस तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. आणि त्यावेळेस माईंभटांना देव विश्वास देतात की तुम्ही हे करू शकता आणि तुम्हीच करू शकता म्हटले. त्यावेळेस माईंभट म्हणतात, जी जी योगारूढता आरोपे तोपर्यंत योगक्षेम न चाले तरी पुरुष त्रसेल की. जोपर्यंत आम्ही याच्यावरती चालण्यासाठी आम्हाला सवय नसेल, तोपर्यंत हा योगक्षेम चालणार कसा आमचा? आणि तोपर्यंत हा पुरुष जर त्रसला तर? देव म्हणतात, तुम्ही म्हणता ते तसंच आहे. परंतु परमेश्वर म्हणतात, जीवापासून पुरुष उठी तयाचे नेनो कोणाची सिद्धी नाही. पुरुष आपले करणे करून यासावे, मग दैवे करावे ते दैवेची करील. पुरुष जेतुला प्रयत्न करीत, तेतू दैवे सहाय्य ते करील. खरं म्हणजे या जीवाला करायचं काहीच नाहीये. परमेश्वराने सांगितलेल्या ज्या गोष्टी त्या ऐकायच्या आहेत, इमाने इतबारे नैतिकतेने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तो प्रयत्न जर आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगानेच जर करत असेल, तर परमेश्वर म्हणतात या जीवाला करायचंच काय, त्यांनी फक्त उठायचंय, करण्याला सुरुवात करायची आहे. आणि हे करणे जे आहे तुमचं, ते तुम्ही करून टाकावं. बाकी परमेश्वराचं काम करणार आहे, तुम्ही त्याचा विचार नाही करायचा आहे. कारण जितका तुम्ही प्रयत्न करणार आहे, तितकं मी तुम्हाला सहाय्य करणार आहे. आणि प्रत्यक्ष परमेश्वराने जर सहाय्य केलं तर ह्या जीवाला परमेश्वरापासून कोण तोडू शकतं किंवा कोण थांबवू शकतं, याचा आपणच विचार करा. आणि हे सांगण्यासाठी परमेश्वर आयात ग्रासियाचा दृष्टांत सांगतात की एक आयात ग्रासिया म्हणजे जीव असतो, आईने घोळून तयार केलेला घास
लेकराने फक्त गिळला पाहिजे. पुढील शरीरातील सप्तधातू बनवण्याचे कार्य दैवाचे आहे. त्याप्रमाणे सर्व जगाचा एकमेव बंधू असलेल्या परमेश्वराची भक्ती करणे हे जीवाचं कार्य आहे. पुढे त्याचे फळ देणे परमेश्वराचे कार्य. हे या आयातग्राशियाच्या माध्यमातून परमेश्वर समजावतात की आपण जेवण करत असताना आपण तो घास आपल्या तोंडात घेतो आणि तो तोंडात घेतलेला घास आपण चावतो. त्या चावण्यातून आपण आपल्यामध्ये ताकद यावी, एनर्जी यावी, या अनुषंगाने आपण त्याचा उपयोग करून आपण खातो. परंतु खाल्यानंतर मात्र आपलं काम संपतं. तिथपर्यंत तरी जीवानी परमेश्वर म्हणतात करावं. आणि एकदा त्यांनी ते गिळलं का मग ते परमेश्वराच्या अधीन त्यातून जी शक्ती असेल, जे धातू असतील ते तयार करायचं काम परमेश्वर म्हणतात मी करीन. म्हणून तुम्ही फक्त तुमचं काम करा. परमेश्वर जीवाला खूप मोठी सिक्युरिटी देतात की तुम्हाला खूप काही करण्याची गरज नाही, परंतु तुम्ही तुमचे कर्तव्य ओळखा. तुम्हाला काय करायला सांगितलंय आणि तुम्ही काय करू शकता आणि तुम्हाला परमेश्वर प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे याचा विचार या जीवानी जर केला आणि हा विचार करूनच जर तो या साधनेवरती चालत राहिला, त्याच्यामध्ये सातत्य ठेवत राहिला, तर नक्कीच प्रत्येक वळणावरती, प्रत्येक रस्त्यावरती, प्रत्येक चढावरती परमेश्वर आपल्याला हात देण्यासाठी उभे आहे. ते आपल्या बरोबरच आहे. ही भावना त्या साधकामध्ये निर्माण झाल्यानंतरच तो आपले जे प्रगतीचे पाऊल आहे, हे नकारात्मक विचाराचे पाऊलं सोडून होकारात्मक विचारातून पुढे जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. परंतु एखाद्या साधकामध्ये जर असा सहजच विचार आला की आपल्यामध्ये जर काहीच नाहीये, ताकद नाहीये आणि एवढ्या मोठ्या परमेश्वराला आपण कसं प्राप्त करू शकतो, तर तो परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे की परमेश्वराने या जीवासाठीच सर्व केलंय आणि या जीवाला जे होईल तेच जर सांगितलंय, तीच अपेक्षा परमेश्वर करतात, तर तीच अपेक्षा करून परमेश्वर थांबत नाही, तर परमेश्वर सहाय्य पण करतात. हा आत्मविश्वास एखाद्या साधकामध्ये जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपण त्या साधनेवरती, त्या रस्त्यावरती परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने दमदारपणे, आत्मविश्वासपणे चालू शकतो. परंतु त्याच्यासाठी परमेश्वराने ज्या अपेक्षा केलेल्या आहेत त्या तरी करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि त्यातलं प्रथम कर्तव्य नकारात्मक विचाराचं आहे की जे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये सतत पावलोपाली क्षणोक्षणी येत असतात. मग आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी असेल, कुटुंबाविषयी असेल, समाजाविषयी असेल, आणि हा विचार आपल्या मनातून येतो याचा अर्थ आपण आपल्याविषयी असेल, आपण विषयी सुद्धा नकारात्मक विचार करतो की माझ्याच्याने हे होईल का, मी करू शकतो का, जर केलं तर काय होईल. अशा अनेक नकारात्मक विचारांनी आपण हा जीव ग्रासलेला असल्यामुळं आपण त्याच्यातून बाहेरच पडत नाही. त्यातून बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला आत्मविश्वासपूर्वक वाटेल की मला देव भेटेल आणि मला भेटणारच आहे, तरच तो परमेश्वर तुम्हाला भेटू शकतो किंवा आपल्याला भेटू शकतो. परंतु त्याच्यासाठी परमेश्वराने ज्या प्राथमिक अवस्था आपल्याला सांगितलेल्या आहे, ती बदलाची अवस्था असेल किंवा काही आचाराच्या माध्यमातून, काही विचाराच्या माध्यमातून जे आपल्याला परमेश्वराने गिफ्ट दिलेलं आहे, ही सांभाळण्याच्या अवस्था असतील, ते आपण सांभाळल्या पाहिजे. धर्म खूप मोठा आहे, त्याची आचारप्रणाली, विचारप्रणाली खूप मोठी आहे, परंतु प्रत्येक जीवाने साऱ्याच गोष्टी कराव्या अशी परमेश्वराची अपेक्षा नाही. जे तुमच्याच्याने होतंय ते तुम्ही केलं पाहिजे. आणि हे करत असताना जेव्हा अध्यात्माच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो त्याचा दृष्टपर खूप आपल्याला मोठा फायदा होतो. अध्यात्माच्या बाजूने अदृष्टपर विचार आपण केला, अध्यात्माच्या बाजूने अदृष्टपराचा फायदा केला, तो खूप नंतरचा आहे. परंतु समाजात राहत असताना, कुटुंबात राहत असताना, व्यवसायात किंवा नोकरी धंद्यामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा नकारात्मक विचार घेऊन जर जगत असेल तर आपल्या जगण्याला काही अर्थच नाही. जो नकारात्मक विचार मनुष्य असतो तो स्वतःसाठी कधीच जगत नाही, त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तो काही देऊ शकत नाही. तो स्वतःही सुखी नसतो, दुसऱ्याला सुख देऊ शकत नाही. तसाच होकारात्मक विचाराचा माणूस अत्यंत पॉझिटिव्ह असल्यामुळं तो स्वतःसाठी तर जगतो, पण त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या माणसांना सुद्धा तो सुख देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यापासून सुख होत असतं. म्हणून नकारात्मक माणूस जिवंत असलाय तरी त्याचा उपयोग नाही, कारण तो
मृत्यूवत जगत असतो. नकारात्मक विचार करून फक्त मरण येत नाही म्हणून जगतोय, आजचा दिवस उद्यावर ढकलणं ही त्याचं काम असतं. परंतु अशा माणसाचा आणि साधकाचा किंवा साधनेचा काही संबंध नाही. उलट साधक या गोष्टीचा जर आपण विचार केला तर ते अत्यंत होकारात्मक विचाराचे, परमेश्वरावरती, समर्थवादावरती अत्यंत निष्ठा ठेवून चालणारे आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती सतत प्रसन्नता, सतत कोणाला काहीतरी देण्याची भावना, कोणाकडून काहीतरी शिकण्याची प्रवृत्ती, कुठेही गेलं तरी चांगुलपण घेण्याची सवय ही त्याच्यामध्ये असते. खरं म्हणजे ज्यावेळेस आपण चरित्राचा अभ्यास करतो आणि अध्यात्माचा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर ह्या जीवनामध्ये कसं राहावं, लोक कसे ओळखावेत, हे खूप सोपं काम आपल्याला होऊन जातं. तर परमेश्वराने पावलोपावली या जीवाच्या माध्यमातून, जीवाच्या अनुषंगाने आपल्याला अनेक वेळा आणि अनेक सूत्राच्या माध्यमातून हे समजवलेलं आहे. तर परमेश्वर जीवासाठी अवतार घेतात, या जीवाला उद्धारण करण्यासाठी तत्वज्ञान सांगतात आणि म्हणून जीवाला समोर ठेवूनच प्रत्येक गोष्ट त्यांची असते. आणि हे आचार्यांच्या निमित्तातून, माई भटांच्या निमित्तातून, बाईसांच्या, महादाईसांच्या ह्या जीवांच्या निमित्तातूनच आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. परमेश्वराच्या समोर जीव आहे आणि तो जीव काय आणि कसा हे परमेश्वराला सर्व माहीत असले, सर्व ज्ञान असल्यामुळं त्या जीवामध्ये ह्या जीवाने काय करावं नेमकं, हा बदलाच्या अनुषंगानेच परमेश्वराचं तत्वज्ञान अवलंबून आहे. तुम्ही जर अभ्यास केला तर जीवामध्ये बदल करावा आणि जीवाने कसा आचार करावा, कसा विचार करावा हेच परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि जीव आहे आपण. अदृष्टपराचा फायदा तर होणारच होणार, परंतु आत्ताच आपण आपल्या जीवनमानामध्ये जर अंतर्बाह्य बदल केला तर दृष्टपण फायदा आपल्याला खूप होतो. आपण सतत प्रसन्न असतो आणि या कारणाने होकारात्मक विचाराचे जे लोक आहे ते स्वस्थ चित्त पण तुम्हाला दिसते. कोणत्याही डॉक्टरशी तुम्ही जेव्हा चर्चा कराल तेव्हा आजार किंवा विकार किंवा विकृती ही जी मानसिकता ही 80% असते आणि 20% फक्त त्याचा आजार असतो आणि यातूनच मग ती टक्केवारी बळावत असते, वाढत असते. हे तुम्हाला कितीतरी डॉक्टरांनी सांगितलं असेल. म्हणून अध्यात्माच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर अत्यंत होकारात्मक राहून जर आपण चालत राहिलो तर ही विकार किंवा ही आचार किंवा ही प्रवृत्ती किंवा हा दुबळेपणा किंवा जो आजाराचा जो विषय आहे, शारीरिक मानसिक आजाराचा जो विषय आपण जर घेतला तो अत्यंत कमी साधकांमध्ये दिसेल. त्याला कारणच हे आहे की मानसिक बळ अत्यंत साधकाचं मोठं वाढलेलं असतं. कोणत्याही गोष्टीकडे त्याची दृष्टी, त्याची पाहण्याची नजर, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याची वागण्याची पद्धत, रीत ही वेगळी असायला पाहिजे, वेगळी असते. कारण तो यातून ताऊन सुलाखून निघेलेला असतो. त्यामुळं कोणत्याही जीवाविषयी त्याच्या तक्रारी नसतात, कोणत्याही जीवाकडून त्याचे अपेक्षा नसतात. तक्रार नाही, अपेक्षा नाही म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये कोणाविषयी नकारात्मक भावना नाही आणि त्यामुळं तो सर्वात जास्त सुखी तुम्हाला दिसेल. जो सर्वांचा विचार करेल तो मात्र सुखी राहू शकत नाही. एकदा एक जीव असतो, एक व्यक्ती असते आणि तो अशा चांगल्या विचारांनी पछाडलेला असल्यामुळं त्याला असं वाटतं की सर्वांनी आपल्यासारखंच वागावं, सर्वांनी आपल्यासारखंच राहावं आणि त्यासाठी तो प्रत्येकाला समजावायला, सांगायला सुरुवात करतो. परंतु त्याच्या काही दिवसानंतर लक्षात येतं की कोणीही बदल करून घेण्यास तयार नाही किंवा कोणाही मध्ये बदल झालेला नाहीये. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो सहजच आत्मचिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो आणि मग तो स्वतःजवळ येऊन सांगतो की आता आपल्याला बदलायला पाहिजे, आपण बदललो पाहिजे. जेव्हा तो स्वतःमध्ये बदल करून आणतो तेव्हा त्याला सारं जग बदललेलं दिसतं. पण जेव्हा आपण होकारात्मक असू तेव्हा आपल्याला सर्व लोक होकारात्मक दिसते. आपली विचारधारा काय आहे, आपली प्रवृत्ती काय आहे, आपली नियत काय आहे त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. आपण भामटे असेल तर आपल्याला सर्व जग भामटं दिसेल, आपण चांगले असेल तर आपल्याला जग सुद्धा चांगलंच दिसेल. पण आपल्यातूनच आपण निर्माण होत असतो आणि आपल्यातूनच आपण व्यक्त होत असतो, लक्षात घ्या.
आंब्याचं झाड असतं, त्या आंब्याला आंबेच येणार, कधीही चिंचा येऊ शकत नाही ना. आपल्या मनातून जे विचार येतात ते आपल्यातून येतात, म्हणजे आपले ते विचार आहे हे लक्षात घ्या. पुन्हा आपले विचार कसे, याचं आत्मचिंतन करायचं, आत्मपरीक्षण करायचं. त्यात काय बदल हवा अध्यात्माच्या अनुषंगाने, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने, हा बदल आपणच आपला करून घेणं, हे खरं अध्यात्म, ही खरी परमेश्वराचा कड, ही खरी परमेश्वराची या जीवाकडून अपेक्षा आहे. परंतु आपण आपला कधीच विचार करत नाही. आपण साऱ्या जगाचा विचार करतो आणि कोणताही जीव स्वतःला कधीच नकारात्मक बघत नाही. तो असलाय तरी बघत नाही, तो म्हणतो मी चांगलाच आहे. एखादा लहान मुलगा जरी आपण घेतला आणि त्याला विचारलं तू शहाणा की वेडा बाळा, तर तो म्हणतो मी शहाणा आहे. त्याला शहाणपण आणि वेडपण काही माहीत नसतं, त्याच्यातलं फरक त्याला तुलनात्मक दृष्टीने काही माहीत नसतं, पण तरी तो म्हणतो मी शहाणा आहे. हे जीवामध्ये एक प्रवृत्ती असते, जीवाचा एक स्वभाव असतो आणि त्यातूनच आपण बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु अनादि अविद्येमुळं आपल्यामध्ये हे तीन मतित्रय चिकटलेले आहे, म्हणून आपण नकारात्मक विचार करतो, नकारात्मक चिंतन करतो आणि नकारात्मकच कर्म करतो आणि त्यातूनच अनेक कर्माला आपण बांधत बांधत जाऊन या कर्मामध्येच आपण या दुःखाला प्राप्त होत असतो. परंतु परमेश्वराच्या ह्या परमार्गाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करू, तेव्हा दुसऱ्यांविषयी नकारात्मक भावना न ठेवण्यासाठी आपल्याला प्रथम स्वतःविषयी नकारात्मक भावना खोडून काढावं लागेल. जो स्वतःविषयी होकारात्मक विचार करतो, मी करू शकेल, मी करू शकतो, मी करणार, अशा भावना ज्याच्यामध्ये निर्माण झालेल्या आहे, तोच दुसऱ्यांविषयी विश्वासार्थतेने बोलू शकतो. माझ्या मनामध्ये माझ्याविषयीच नकारात्मक भावना असेल तर मी दुसऱ्यांविषयी होकारात्मक विचार करू शकत नाही. कोणत्याही गोष्टीचं मूळ आपण स्वतः आहे आणि आपण स्वतःपासून त्या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे. म्हणून चांगलं बोलणं, गोड बोलणं, दुसऱ्याला आदर देणं, दुसऱ्याच्या विचाराचा आदर करणं, त्याची सर्व गोष्ट ऐकून घेणं, ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावरती चिंतन करून त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं, हे मूळ साधकाचं लक्षण आहे. परंतु आपण उथळ पाण्याला खळखळाट फार अशा पद्धतीने वागत असेल आणि विचार करत असेल तर आपण परमेश्वराच्या मार्गातले आहोत का? साधक म्हणून आपण घेण्यास आपली नैतिकता, तेवढी पात्रता आपली आहे का, याचा आपण सहजच विचार केला पाहिजे. म्हणून मानभाव हा जो विषय, हा खूप मोठा विषय. मानभाव साधक, तो नामधारक जरी असेल साधा, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसलेल. कारण तो देवतेची भक्ती करत नाही, अप्रत्यक्षरित्या देवतेची भक्ती करत नसल्यामुळे तो कर्मकांड करत नाही. कर्मकांड करत नसल्यामुळे तो कोणत्या अंधश्रद्धेला बळी पडत नाही किंवा अंधश्रद्धा पाळत नाही. आणि म्हणून त्या बाबतीत जर तो विचार केला तर तो कितीतरी होकारात्मक असतो. कारण हे नकारात्मक विचारातूनच अंधश्रद्धा बळावत असते, अंधश्रद्धेतूनच मनुष्य कितीतरी आजाराला बळी पडत असतो. म्हणजे साधा नामधारक जरी विचार आपण केला तरी तो कितीतरी स्वस्थता त्याच्यामध्ये असते आणि ती स्वस्थता चैतन्य मायाच्या विद्यावंताची विसर येणार नाही, परमेश्वर स्वतः सांगतात. कारण परमेश्वराची ती बोध त्याला झाल्यानंतर, परमेश्वराची ओळख त्याला झाल्यानंतर त्याला कळतंय आपलं कर्तव्य काय, आपली ड्युटी काय. फक्त त्यांनी त्या क्रियेमध्ये वाढ कशी करायची हा त्याची स्वतंत्रता आहे. पहिलीत गेलेला विद्यार्थी कसा अभ्यास करतोय त्याच्यावरती त्याची पुढची वाटचाल चालू असते. तसं आपण नामधारक अवस्थेत असताना कशी अभ्यास करतोय, कशी वाटचाल करतोय, त्याच्यावरती पुढच्या पायऱ्या अवलंबून असतात. पण परमेश्वर प्राप्ती हा जो विषय हा अत्यंत सोपा आहे, कारण आपल्यातून सुरू होतो आणि आपल्यापर्यंतच तो संपतो ना. आपल्यातून सुरू होणं म्हणजे आपल्या विचारामध्ये बदल करणं, त्या विचारातून आचारामध्ये बदल करणं, त्या आचारातून विचारामध्ये बदल करून आचारामध्ये बदल करून त्या कृतीवरती नेण्यासाठी, त्या कृतीवरती गेल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर सत्संगापुरता आपण तेवढा बदल घडत असतो, ऐकल्यानंतर, काही उपदेशी लोकांच्या संपर्कात गेल्यानंतर, काही साधू संतांच्या संपर्कात गेल्यानंतर तेवढ्या पुरता आपला तो बदल तेवढ्याच पुरता न राहता सतत आपला उठता बसता बोलता तो बदल आपल्याला सतत प्रयत्नांनी तो करता आला पाहिजे आणि तो बदल आपल्यामध्ये अत्यंत नैसर्गिकपणे झाला पाहिजे. देवाने गोड बोलायला सांगितलं, आपला जरी तो स्वभाव नसेल गोड बोलण्याचा, पण आपण खोटं जरी बोलायला लागलो तरी कधी काळी आपल्याला ते गोड बोलणं हा आपला स्वभाव होऊन जाईल आणि अत्यंत नैसर्गिकपणे आपण ते करू शकतो.
कोणाविषयी कुठे गेले तर परमेश्वरांचा एक गुण घेऊन या, कारण प्रत्येक जीवामध्ये जेवढे दोष असतात तेवढेच गुण पण असतात. ते गुण पाहण्यासाठी आपल्याला गुणी असावं लागतं. आपल्याला गुण न दिसता आपल्याला जर अवगुणच दिसत असतील, त्याचे दोषच दिसत असतील, तर मग आपण गुणी आहोत का, याचा नैतिक अधिकार, विचार करण्याचा अधिकार आपल्याला आहे का नाही, याचा आपण विचार जर केला तेव्हा आपल्याला लक्षात येईल का जर आपल्याला समोरच्याचे गुण दिसत नाही याचा अर्थ आपण दोषी आहोत. समोरच्याचे गुणच आपल्याला दिसतात याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी गुणात्मक गोष्टी आहे, गुणात्मक अवस्था आहे, हे आपण बघितलं पाहिजे. होकारात्मक विचार करणारा जो मनुष्य असतो तो या साधनेमध्ये टिकू शकतो, तोच ह्या परमेश्वराच्या परमार्गातला असू शकतो आणि तोच ह्या परमार्गामध्ये प्रगतीला जाऊन परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. हा विषय जर आपण समजून घेतला तर परमेश्वराचा हा परमार्ग आपल्यासाठी, परमेश्वराची प्राप्ती आपल्यासाठी किती सोपी आहे. फक्त त्याची सुरुवात आपण कुठून अशी, कधी आणि केव्हा करायची याचा विचार करून आपण होकारात्मक विचार करा. आज या होकारात्मक विचारातून कितीतरी गोष्टी सांगता आल्या असत्या, परंतु आपण अध्यात्माच्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेल्या प्रमाणातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अवांतर चर्चा, अवांतर उदाहरणं देण्यापेक्षा आपण लीळेचं प्रमाण, सूत्राचं प्रमाण घेऊन परमेश्वराने कोणत्या भक्ताला ते समजावलंय हे आपण घेण्याचं कारण काय काय, हे आपलं एक चिंतनच आहे, हे आपलं एक स्मरणच आहे. आणि हे करत असताना, जेव्हा आपण वागत असताना या लीळेचं आपण प्रमाण घेऊ, या लीळेचं आपण चिंतन करू, तेव्हा आपल्याला परमेश्वराच्या परमार्गात चालण्यासाठी नक्कीच बळ भेटेल, परमेश्वराचं साह्य आपल्याला भेटेल. हा विचार करून आपण अवांतर विचार न करता, अवांतर चर्चा न करता या गोष्टीचा आपण प्रमाण घेत असतो. आजच्या संघामध्ये आपण मतित्रयाचा विचार केलेला आहे आणि ह्या मतित्रयातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कोणत्या साधकांच्या माध्यमातून, कोणत्या लीळेच्या माध्यमातून, कोणत्या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला समजवलंय हे आपण समजून घेतलं. पुढच्या सत्संगामध्ये जीव सर्व दोषाचे आळे याच्यावरती आपण चिंतन करणार आहोत. कारण परमेश्वर सांगतात हा जीव हाच एक दोष आहे आणि त्यामुळं त्यातून या जीवाला बाहेर पडणं हे जीवालाच करावं लागणार आहे. परमेश्वर मात्र साईड जे आपल्याला सपोर्ट करताय, तत्वज्ञान सांगून, स्वतः हात देऊन प्रयत्न केला तर मग तुम्ही सहाय्य करणार, अशा पद्धतीनं परमेश्वर आपल्याला सतत आजूबाजूला राहून सपोर्ट करताय. पण तो सपोर्ट घेण्यासाठी सुद्धा आपण सक्षम असायला पाहिजे. परमेश्वर हात देत आहे पण त्या हाताचा आधार घेणं ही आपली ड्युटी, आपलं कर्तव्य, हे आपल्याला कळणं, हे आपला समज, हे आपल्या अध्यात्म आहे. हे आपण जर समजून घेतलं तर खूप सोपं होऊन जाईल. जीवाच्या अनुषंगाने आपण हा सत्संग घेत असतो. अजूनही अनेक सत्संग जीवाच्या माध्यमातून होतील, परंतु तुम्ही हे ऐकत असताना तुमच्या मनामध्ये सहजच असं भाव आला असेल किंवा येत असेल तर या जीवामध्ये नुसती ह्या नकारात्मक गोष्टी आहे का? नाही. परमेश्वराने सांगितलेल्या दोषामध्ये, परमेश्वराने जेवढे दोष सांगितले तेवढेच गुण पण ह्या जीवाला सांगितलेले, जीवामध्ये सांगितलेले. कारण ह्या जीवामध्ये काहीतरी वेटेज असेल, काहीतरी त्याच्यामध्ये किंमत असेल, काहीतरी चांगलं असेल, म्हणूनच परमेश्वराने ह्या जीवाला स्वतःचा निवड केलेली आहे, जीवाला स्वतःचा आनंद देण्यासाठी. आणि म्हणून आपल्यामध्ये खूप काही चांगुलपण असतं, परंतु ते आपल्याला न समजल्यामुळे ते आपण डेव्हलप करत नाही. कोणती गोष्ट किती डेव्हलप करतो त्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात. पुढे जाऊन आपण त्याच्याकडे पण लक्ष देणार आहोत. सत्संगाच्या माध्यमातून अनेक लोकांचे फोन येत राहतात, प्रश्न वेगळ्या विषयातून निघत असतात. विषयांतर होऊ नये म्हणून मी सत्संगामध्ये त्या गोष्टीचा उहापोह करत असतो. तर नक्की सत्संग आवडल्यानंतर कळवत चला. अनेक लोक कळवतात, प्रश्न विचारत चला, अनेक लोक प्रश्न विचारतात, परंतु सत्संगा ऐकल्यानंतर सत्संगामधलेच ते प्रश्न असतील तर अधिक उत्तम. कारण सत्संग चालू आहे जीवावरती आणि आपण प्रश्न विचारतो देवतेचा, आपण प्रश्न विचारतो आचाराचा, विचाराचा किंवा परमेश्वराच्या संदर्भातला. तर हे विषय पुढे पुढे येणार आहे, त्या वेळेस त्या विषयावरती आपण चिंतन आणि विचार विनिमय करणार आहोत. फक्त तुम्हाला प्रथमच मी सांगितलेले सूत्रपाठाचं दररोजचं वाचन, सूत्रपाठाचं वाचन करत असताना त्याच्यावरती चिंतन, दररोजच्या संध्याकाळी 2 ते 3 लीळा घेणं, कुटुंबासहित त्याच्यावरती चिंतन विचार विनिमय करणं
आणि नोट्स काढणं, जे जे आपल्याला आवडतंय, जे जे आपल्याला करू शकतो, जे जे आपण करणार आहोत त्या गोष्टीचं सूत्रपाठाच्या माध्यमातून जर आपण सूत्र वेगळे वर्गीकरण केलं तर आपल्याला ह्या प्रवासामध्ये ती शिदोरी म्हणून कितीतरी ठिकाणी आणि कायमची आपल्याला उपयोगी पडत राहील. कारण अभ्यास आहे तो स्वतःनीच करावा लागेल. आणि तुम्हाला परीक्षेला बसायचंय, तुम्हाला कौशल्यदानाची डिग्री घ्यायची आहे, तर अभ्यास केल्याशिवाय दुसरा कोणत्याही त्याच्यावरती पर्याय नाही. आणि हे अभ्यासातून मिळवलेले ज्ञान हेच परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतो. कारण दुसरं कोणतंही साधन आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. अत्यंत महत्त्वाचं ज्ञान हे साधन परमेश्वराने आपल्याला बहाल केलेलं आहे. परंतु ते घेण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ, थोडंसं कष्ट, थोडीशी इच्छा ही बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.